हे फ्रेंड्स, हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ही आहे माझ्या मामाची मुलगी श्रद्धा. सो आम्ही आज चाललोय कोंढणपूरला. सो आजचा डे आउट असणार आहे आमचा कोंढणपूरला. सो आम्ही आज तिकडचा ब्लॉग घेणार आहे, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हा, चला सगळं आवरून बिवरून आम्ही निघालो कोंढणपूर दर्शनाला. तर जाता जाताना इतकी छान हे निसर्ग पाहायला मिळालं. पुण्यात इतकं छान हिरवळ बघायला भेटत नाही आणि इतकं सुंदर वाटत होतं या साईडला जाताना. खूप छान वाटलं. सो जस्ट आता आम्ही पोहोचलोय कोंढणपूरच्या मंदिरात. हे मंदिर आहे. सो चला बघूयात कसं आहे मंदिर वगैरे. आणि ॲक्च्युली मला इथे नाईटा आलाय, तर इथे नाईटा व्हायचा असतो म्हणतात की, त्याच्यामुळे नाईटा जातो. तर त्यासाठी आम्ही स्पेशली इथे आलोय. बघूयात आता काय करायचं आजी ह्याचं. आणि काय आंघोळ वगैरे करायची असते का? आंघोळ करायची का म्हणजे नाईटा आलाय. हे बघा इथे नाईटा आला. आंघोळ करून ठेवणे. आंघोळ करण्याचं नाईटाचं पाणी असं लावा, कपाळाला लावा, डोक्यावर शिकला आणि म्हणा माझं आंघोळ दिसून दे. खरं नाईटा सगळं जाणून गोळाचं निवडतात. दुसऱ्या वाईट नाही की पेड्याचं निवड ठेवलं तरी चालते. ठीक आहे, जातो ना नक्की इथलं. हां, थँक्यू. बादली नाही आंघोळीला. हां, आंघोळ करून नाही तर तसंच ठेवतो. हात पाय धुवायला लावून तिथं ही पाण्याची टाकी आहे. टाकीत मग पाणी काढायची. खाली गाय मुकई, पण खाली चिखला तुम्ही उतरायचं नाही. गावाकडची लोक ना खरंच खूप स्वीट असतात. इतकी भोळी असतात की कोणताही निस्वार्थाने समोरच्या माणसाची मदत त्यांना करायची असते. आजींनी मला व्यवस्थित सगळी माहिती सांगितली की कसं मी आता नाईटा तिकडे वाहू शकते, काय करू शकते. आणि त्यांनी मला त्यांच्याकडची बादली पण दिली, कारण तिथे एक टाकी आहे. आता तुम्हाला दिसलंच, हे बघा इथे एक टाकी आहे, याच्यामध्ये पाणी काढण्यासाठी बादली लागते. आता त्या आजींनी मला स्वतःहून त्यांच्याकडची बादली दिली. म्हटलं ही बादली घेऊन जावा आणि ह्याच्यात तुम्ही ते पाणी काढा. जर त्यांनी आम्हाला ती बादली दिली नसती तर माहीत नाही ते आम्ही कसं काढलं असतं. बट थँक्यू आजी. इथून आम्ही पाणी काढलं. त्यानंतर तोंड वगैरे धुतलं. तोंडावर जिकडे नाईट आले तिथे पाणी टाकलं, हात पाय धुतले आणि तिकडे जाऊन नाईटा सोडला. आणि ज्या टायमिंगला मी हे सगळं करत होते तर मोबाईल चालतच नव्हता, खूप टेम्परेचर हाय आहे म्हणून. त्यामुळे ब्लॉग घेता नाही आला. बट मी हे तुम्हाला इथे ओरिओली सांगते. आणि आता जातो मंदिरामध्ये. ताईंना पण नाईट आलता. माझ्या लग्नाच्या 2 वर्ष आधीपासून सलग आम्ही देवीच्या दर्शनाला इथे येत होतो मम्मीसोबत. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर 1 वर्ष मी आले. बट नंतरचे 2-2.5 वर्ष माझं जाणंच नाही झालं. तर माझ्या मनात ही रुकरुक राहून गेली होती की मला कोंढणपूर देवीच्या दर्शनाला जायचं आहे, पण जातच येत नाही. काही ना काही कामानिमित्तानं सारखं राहत होतं. बट यावेळी ना खरंच बरं झालं नाईटा आला, कारण नाईटाच्या कारणाने का होईना पण मला देवीच्या दर्शनासाठी येता आलं आणि खूप व्यवस्थित माझं दर्शन इथे झालं. दादा माझी चप्पल आणि त्याची शेजारची. छान झालं ना दर्शन. तू तिथं नाही लावलं ते पाहिजे इथे. छान वाटतं. छान वाटतं. मला असं आवडतं इथं हे लागायला. छान वाटतं. चला आता आजचा नेक्स्टचा जो प्लॅन आहे काय तो तर अजून काही ठरला नाहीये. पण आजच्या दिवसाचं कोंढणपूरचं आमचं झालं, कम्प्लीट झालं. आम्हाला कोंढणपूरला यायचं होतं, पाय पडायचं होतं, नाईटा व्हायचं होतं, ते सगळं झालं आजचा दिवस. आता बघूया पुढे कसं जातोय. पहिलं पडतो आम्ही. देवीचं व्यवस्थित दर्शन झालं आणि आता आम्ही घराकडे निघालो होतो. आणि घरी जाता जाता गाडीमध्ये मस्त गप्पा वगैरे चालल्या होत्या. कोणी कोणाला चिडत होतं, कोणी कोणाला काय म्हणत होतं. असं करता करता दुपार झाली होती आणि आमचा जेवायचा टाईम पण झाला. सो आम्ही आता मानकर डोसाला थांबलोय जेवायला. म्हणजे बघतो आता काय खायला आहे. आणि आता आम्ही मानकर डोसाला जेवायला आलो. हे खेड चोपूरच्या इथेच आहे ह्यांची ब्रांच. तर इथे थांबलो आम्ही आणि सगळ्यांनी पावभाजी ऑर्डर केल्या, कारण की भूक पण लागली होती. तो सगळ्यांनी पावभाजी ऑर्डर केल्या. पावभाजी खातच होतो. तर सदर म्हटलं रिव्ह्यू सांग कसं आहे, कारण की इकडे मी डोसा वगैरे हे सगळं खाल्लेलं आहे. पण पावभाजी फर्स्ट टाईमच ऑर्डर केली ती मानकरमध्ये आणि सगळ्यांना आवडली. सगळे बोलले की खरंच छान आहे. त्यानंतर मग मी पण टेस्ट करायला घेतली आणि पावभाजी माझी फेवरेट आहे. पण इकडे बघा पावभाजी खाता खाता आमचं सँडविच पण आलं. सँडविच माझं मोस्ट फेवरेट डिश आहे आणि सँडविच पण छान होतं, पावभाजी पण छान होती. आणि आजचा दिवस पण खूप छान गेला. दर्शन खूप छान झालं. काही गर्दी नव्हती जास्त, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित दर्शन घेता आलं. आणि माझी खूप इच्छा होती की ह्यांच्यासोबत दर्शनाला जायचं, तर झालं. छान दर्शन झालं. त्याच्यानंतर मग इकडे पेटपूजा पण चालू झाली आमची.
आणि यांचं सँडविच ॲक्च्युली खूप छान होतं. म्हणजे मी ठरवलं की मी आता घरी गेल्यावर पण असं सँडविच नक्की करणार. म्हणजे ह्याच्यामध्ये बटाटा वगैरे पण होता आणि बाकीचे वेजेस पण होते. मी मोस्टली कांदा, टमॅटो, काकडी हे टाकून करते. हे तर तुम्ही बघताच माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल. बट ह्यांचं सँडविच पण मला खूप आवडलं. सो मी ठरवलं की आता मी असं पण सँडविच एकदा करणार ट्राय. आणि मुली ज्या दिवशी आल्या होत्या, रात्रीच्या आल्या होत्या, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी सँडविचच केलं होतं. तो काही ब्लॉग मला घेतच नव्हता आला. आणि इकडे पहा, बोलता बोलता आमचा स्पंज डोसा पण आला. थोडं पोट भरत नव्हतं पावभाजी म्हणून स्पंज डोसा पण मागवला. आणि स्पंज डोसा खाऊन झाल्यानंतर माझं मोस्ट फेवरेट आलं पाणीपुरी. पण पाणीपुरी एक सांगू का, इतकी छानच होती, त्यात काही विषय नाही. पण जी पाणीपुरी आपल्याला टपरीवरती खायला भेटते ना ती बेस्ट असते. पण ही टेस्ट पण छान होती. ऐक की दाद्या, दाद्या आहे दाद्या, तुला माझं काही तुला आमची पोरगी. सो गाईज, रात्रीचे इकडे बघा 12:30 वाजलेत आणि ह्या पोरी एकतर तिकडे झोपली आहे आणि पॉपकॉर्न वगैरे मस्त बनवले त्यांनी. आणि इकडे हॉरर मूवी बघतायत. शापित घर असं नाव आहे ह्या मूवीचं. सो एनिवेज, सो आता उद्याच ब्लॉग कंटिन्यू करते. आणि घरी आले वगैरे ते सगळं सांगायचं राहून गेलं. बट उद्या भेटूयात. बाय, गुड नाईट. येस, बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. काय करते? मोठ्याने बोल. किती वाजले सकाळी सकाळी? 6:15. बरोबर 6:15 वाजलेत. अनुष्काची स्कूल बस येणार आहे, त्याच्यामुळे तिला आता नाश्त्याला बसवले मॅगी खायला. बिचारी, सगळ्या पोरी झोपल्यात आणि एकटीला स्कूलला जायचं आहे, त्याच्यामुळे सकाळी 5 वाजताच उठून बसली आहे. आता 10 मिनिटात तिची बस येणार आहे. आणि रात्री कोणता पिक्चर बघितला? मी झोपली होती. पिक्चर नाही पाहिला? येण्याचा बाजार. मला इतकं घाबरवून होते मी. जसं तो पहिला सीन चालू झाला का मी लगेच उठून आतमध्ये जाऊन झोपले. मला पूर्ण 15 मिनिटं आधी काय पिक्चर मध्ये कळलंच नाही. मी अशी झोपत होते आणि उठत होते. मी म्हटलं जाऊ दे, वरती एका बाजूला तोंड करून झोपून गेले. आणि मग आम्ही खाली येऊन थांबलो होतो. आणि बरोबर 6:30 वाजता अनुष्काच्या स्कूलची व्हॅन आली आणि मग अनुष्का गेली. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की ती तर माझ्या घराची शेजारीच राहते, म्हणजे माझी दिराची मुलगी, तर मग तुझ्याकडे कशी काय? तर ताई ना काल तिच्या माहेरी गेली होती अनुष्काच्या मामाच्या घरी. तर अनुष्का म्हटली मला नाही जायचं माऊ, मला इथेच थांबायचं आहे, कारण पोरी आज जाणार होत्या तर तिला रात्री त्यांच्यासोबत थांबायचं होतं. म्हणून ताईला म्हटलं की तू जा, मी तिला सकाळी लवकर उठून डबा वगैरे करून पाठवेल शाळेत. मग स्वतः अनुष्का पण स्कूलला गेली आहे. सो आता ताईन ते सगळे चालले ते. मला खूप वाईट वाटतंय, खूप असं मोकळं एकटं वाटतंय. बट आता 3-4 दिवस झाले त्याच्यामुळे त्यांना पण घरी फोन आला. सो त्यांना जायला लागते. चला आता आपण त्यांना खाली सोडवायला जाऊयात. दादू बाय बाय. मम्मी कुठे गेली तुझी? बाय ताई, बाय तर हो ना. आमच्या ताई, दीदी, दादू चाललेत आता घरी त्यांच्या परत. त्यांना की तर कॉलेजला चालले, थोड्या वेळाने भेटणार आहे. दीदी चालले. बाय कर, चल. बाय कर. बाय बाय बाय. मायरू, सो फ्रेंड्स, जसं की तुम्ही बघितलं की ताई गेल्या, त्यांची मुलं पण गेली. ऋतू पण त्यांच्याबरोबर गेली पण तिला ॲक्च्युली कॉलेजला यायचं होतं. आता मी तिच्या कॉलेजच्या इकडे आले श्रद्धाला घेऊन, म्हणजे माझ्या मामाच्या मुलीला घेऊन, कारण की तिला मला तिला सोडवायला जायचं श्रद्धाला. तर ऋतूला म्हटलं तुझ्या कॉलेजच्या बाहेर मी येते भेटायला, तिथे मग आपण काहीतरी खाऊ वगैरे. मग तिथून ऋतू पण घरी जाईल आणि मी श्रद्धाला सोडवायला मामाकडे जाईल. सो चला आता बघूयात काय काय खायला घेतो आम्ही. एग बर्गर पण सांग ना.
तंदूर आला, चिकन तंदूर बर्गर. ओके. असं कर ना. येस. हो. हां. ठीक आहे, आमची ऑर्डर आली आहे बर्गर, मोमोज आणि 2 मॅक्सिकन चिकन शोरमा. आणि माझं बर्गर आणि ह्यांचे शोरमा आणि मोमोज. खोला 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 पटकन खोला पटकन खोला पटकन खोला. भारती विद्यापीठ गेटच्या बॅक साईडला ही खाऊगल्ली आहे. ह्या खाऊगल्लीमध्ये हे सेव्हरल कॅफे समथिंग होतं. मला कॅफेचं एक्झॅक्ट नाव लक्षात आहे कारण मी ब्लॉग लेट एडिट करते. बट मी तुम्हाला सांगते काय तो शोरमा टेस्टी होता, काय तो बर्गर टेस्टी होता. आणि स्पेशली ते मोमोज, ते तंदूरवाले मोमोज मागवलेले मी आणि काय ते मोमोज टेस्टी होते. अप्रतिम. मला परत खाऊ वाटतंय आता. सो आता आम्ही निघाले आणि फायनल बाय असणार. इकडे बघे, आता हे फायनल बाय असणार आहे कदाचित. बाय. कारण की आता मी श्रद्धाला पण तिच्या घरी सोडवणार आहे. पप्पा येतात तुला घ्यायला. सो झालं इथे आमचं बाय. बाय बाय.